नमस्कार, मी योगिता. ईश्वम भक्ती यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव असं आहे की चोरी झालेला खिरीचा घास. राजा दशरथ यांनी संतान प्राप्तीसाठी एक विशेष यज्ञकुंड केलं होतं. त्या यज्ञकुंडाच्या अग्नीतून एक महाकाय, अकराळ विक्राळ परंतु तरीही सात्विक भाव असलेलं दैवी व्यक्तिमत्व बाहेर पडलं. तो अग्नीसारखा तळपत होता. त्याच्या दाट केस संभारामुळे आणि तेजस्वी अशा रूपामुळे तो आकर्षक भासत होता. अयोध्येत असं काहीतरी होईल हे कुणालाही वाटलं नव्हतं. आपला राजा जे काही करतोय हे त्याला माहीत आहे असा सर्वांचा विश्वास होता. राजाचाही यज्ञ करणाऱ्या ऋषींवर पूर्ण विश्वास होता आणि ग्रंथांमध्ये दिलेल्या यज्ञांच्या पद्धतींवर ऋषींचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे अग्नीतून निर्माण झालेली ती व्यक्ती कुणीतरी शुभचिंतकच होती असे सर्वजण मानू लागले. तर अग्निकुंडातून निर्माण झालेल्या त्या व्यक्तीने आणलेला खिरीचा सोन्याचा कलश राजा दशरथाने स्वतःच्या हातात घेतला. हा कलश जरी अग्नीतून निर्माण झाला होता तरी तो थंड होता आणि त्यातला प्रसादही मात्र थंड होता. राजा दशरथाने स्वतःच्या हातात जो खिरीचा कलश घेतला त्या खिरीचा काही घास त्याने आपल्या तीनही राण्यांच्या हातावर ठेवला. जसा राजा दशरथ राणी सुमित्राच्या हातावर घास ठेवायला गेला तसा प्रचंड एक मोठा गरुड खाली झेपावला आणि त्याने त्या घासातला काही भाग हिसकावून घेऊन तो उडून गेला. आता तिथे असलेल्या सगळ्या जणांना या घटनेचं खूप आश्चर्य वाटलं आणि हा काही अपशकुन तर नसावा अशी सगळ्यांनी मनोमन प्रार्थना केली. तर त्यातल्या एका सुज्ञ हुशार ऋषींनी आपल्या मृदुवाणीनं सर्वांचं सांत्वन केलं. ते असं म्हणाले की एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून जो गरुड घास हिसकावून घेऊ शकतो तो दुसरा कोणी नसून श्री विष्णूंचाच गरुड असला पाहिजे असं त्याने आपल्या मृदुवाणीने सर्वांना सांगितलं. ही करणी म्हणजे दुसरं काही नसून श्री विष्णूंचीच लीला आहे असं त्या सुज्ञ हुशार ऋषींनी सर्वांना सांगितले. तर त्या दरम्यान तो गरुड उडत उडत दूरदेशी जिथं काहीतरी विशेष घडत होतं अशा ठिकाणी जाऊन पोहोचला. देशाच्या दक्षिण भागात असलेल्या किष्किंधा नगरीत तो पोहोचला होता. पर्वत शिखरावरच्या घनदाट अरण्यात साध्वीसारखा वेश परिधान केलेली एक स्त्री त्याला दिसली. वानरांचा राजा केसरी यांची ती राणी अंजना होती. राणी अंजना आपले हात पसरून भगवंताकडे पुत्रासाठी प्रार्थना करत होती. जगात महानायक म्हणून ओळखला जाईल आणि मानवतेला खूप हातभार लाभेल अशा पुत्रासाठी ती प्रार्थना करत होती. तिची ती प्रार्थना ऐकताच त्या गरुडाने आपली पकड मोकळी केली आणि तो घास तिच्या हातात पडला. खिरीचा स्पर्श होताच, त्या घासाचा स्पर्श होताच अंजना जणू काही वास्तवात परत आली. तिने आपले डोळे उघडले आणि तिला एक मधासारखा, हातामध्ये एक मधासारखा गोळा तिला पडलेला दिसला. आता वरती नजर करताच तिला आपल्याकडे करुण नजरेने बघत असलेला एक गरुड तिला दिसला. हा नक्कीच काहीतरी स्वर्गीय संकेत असल्याचं तिला जाणवलं. तर तिने तो जो प्रसाद होता तिने तो आपल्या तोंडात टाकला. तिने तो ग्रहण केला आणि जसा तो प्रसाद तिने ग्रहण केला, तोंडात टाकला, तसं तिच्यामध्ये तिला बदल झाल्यासारखं वाटलं. स्वतःमध्ये तिला बदल झाल्यासारखं दिसून आलं. आता ती नेहमीची उरलेली नव्हती. दैवी शक्तीने तिला गर्भधारणा झालेली होती. आपलं उदर म्हणजेच पोट भरल्यासारखं तिला लगेचच वाटू लागलं होतं. आता फक्त देवावर विश्वास ठेवून वाट बघणं एवढंच तिला करायचं होतं. तो येणार होता, तो नक्कीच येणार होता. तर ह्या कथेचं तात्पर्य असं की थोर माणसांच्या आयुष्यात अपघातही पूर्वनियोजितच असतात. ते कधीच अकस्मात किंवा अचानक घडत नाहीत. म्हणून या कथेचं नाव असं पडलं की चोरी झालेला खिरीचा घास. धन्यवाद.